अहवाल तयार आहे की अजूनही प्रक्रियेत? आणि जर अहवालच गुलदस्त्यात असेल तर क्लीन चिटची चर्चा आली कुठून? पुण्यातल्या कोरेगाव पार्क इथल्या बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या मोक्याच्या जागेच्या विक्री प्रकरणी चौकशी करणाऱ्या खारगे समितीचा अहवाल अद्याप अपूर्ण असून तो सरकारकडे सादर करण्यात आलेला नाही. या प्रकरणात पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया कंपनीने कथित सरकारी जमीन खरेदी केल्याचा आरोप झाल्यानंतर राज्य सरकारने अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. समितीची मुदत 6 जानेवारीला संपली होती. मात्र सरकारने 1 महिन्याची मुदतवाढ दिली. दरम्यान झालेल्या महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमुळे अहवाल रखडल्याचं सांगितलं जात आहे. अहवालात पार्थ पवार यांना क्लीन चिट दिल्याची चर्चा जरी असली तरी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे की अहवाल सरकारकडे आलाच नसल्याने सध्या क्लीन चिटचा प्रश्नच उद्भवत नाही. मग इथे खरा प्रश्न असा आहे, हा अहवाल कधी समोर येणार आणि त्यातून नेमकं सत्य कधी उघड होणार? या प्रकरणावर तुमचं मत काय? कमेंट करून नक्कीच सांगा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.